नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं चालतं, त्याच महाराष्ट्रामध्ये जे काही बेरोजगार युवक आहेत त्या युवकांची जी परिस्थिती आहे ही हलाखीची झालेली आहे. ही गोष्ट आता या ठिकाणी लक्षात यायला लागलेली आहे. आपल्या चॅनलवर होमगार्ड या विषयावर जास्तीत जास्त आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्या होमगार्डच्या जी काही आपण अपडेट देत असतो. तर नवीन जे विद्यार्थी आहेत, नवीन जे काही वेटिंगवरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे जास्त या चॅनलवर आपल्या कमेंट्स असतात. तर नेमकी होमगार्डची परिस्थिती काय आहे हे आपल्या काही कमेंट्सवरून तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आपल्या चॅनलवर खूप चांगल्या कमेंट्स असतात, जेणेकरून जे काही विद्यार्थी आहेत, जे काही बेरोजगार आहेत, जे होमगार्डची आशा धरून बसलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्ही वेटिंगमध्ये असूनसुद्धा तुम्ही एवढा टेन्शनमध्ये आहे, परंतु या ठिकाणी आपले जे काही सहकारी आहेत, आपलं चॅनल जे काही लोक बघतात त्यांच्या कमेंट्स खरोखर खूप चांगले आहेत. ते इतरांना या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अशाच कमेंट्स आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा, हे साहेब आहेत, यांची कमेंट्स बघा खूप चांगली आहे. देशात मिलिटरीनंतर कुठलं सैनिक काम करत आहे, त्याच्या मागे होमगार्ड सैनिक आहे. त्याच्या पाठोपाठ BSF, SSB, CRPF, SRPF आणि ITBP, MSF हे जे आहेत, हे BSF, ITBP, SRPF हे निमलष्करी दल ज्याला आपण म्हणतो, पॅरामिलिटरी फोर्सेस ज्याला आपण म्हणतो, ते आहेत. तर केंद्र शासनाच्या फॅसिलिटी यांना भरपूर सुविधा, मात्र 1946मध्ये कार्यरत असलेले होमगार्ड यांना मात्र कुठलीही फॅसिलिटी मिळत नाही, त्यांना काही कामही मिळत नाही. ते त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली आहे? तर या ठिकाणी बघा, यांच्या मनामध्ये जी खंत आहे ती खंत खरोखरच बोलकी आहे. आणि जे विद्यार्थी अत्यंत जीव तोडून होमगार्डच्या वेटिंगची वाट बघत आहेत, ठीक आहे, झालं, वेटिंग लिस्ट खुलली तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागेल. तुम्हाला जेवढे दिवस काम मिळेल तेवढे दिवस काम तुम्ही करा, त्याबद्दल काही हरकत नाही. परंतु एवढं ताणतणाव घेऊन तुम्ही या वेटिंग लिस्टचा या ठिकाणी वाट बघू नका. कारण की जे अनुभवी लोक आहेत, जे कार्यरत लोक आहेत, ज्यांना या दलाचा अनुभव आहे, त्या उमेदवारांचे या ठिकाणी त्यांचं जे काही सांगणं आहे ते सांगणंसुद्धा या ठिकाणी बोलकं असणार आहे. त्यांच्या कमेंटसुद्धा या ठिकाणी बोलके असणार आहेत. होमगार्डमध्ये जर सुविधा या प्रशासनाने दिल्या तरच होमगार्डमध्ये काम करण्याची या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला रोजगार चांगला मिळेल, ड्युटी चांगली मिळेल. परंतु आता हे सरकार काय निर्णय घेतं यावर ह्या गोष्टी डिपेंड असणार आहे. त्यानंतर दुसरी कमेंट त्यांची बघा या ठिकाणी काय आहे, साहेब 20% काय वाढ करताय, याच लोकांना काम मिळत नाही, बाकीच्या लोकांचं काही नुकसान करता भरती करून. ही सुद्धा कमेंट उद्विग्न करणारी कमेंट्स आहे. 20% वाढ यामध्ये काय करता तुम्ही? जे लोक यामध्ये कार्यरत आहे, 40,000 होमगार्ड जे कार्यरत आहेत, यांना वर्षभर ड्युटीसुद्धा नाही आणि यांना नियमित पगारसुद्धा नाही आहे. तर बाकीच्या लोकांच्या भरती करून यांना कशाला अटकवता, असा आशय या कमेंटचा या ठिकाणी असणार आहे. तर बोलक्या कमेंट्स आहेत, जास्त ताणतणाव घ्यायचं नाही. यानंतरसुद्धा 2 कमेंट्स आहेत, त्या कमेंटसुद्धा खूप चांगल्या आहेत की बाकीच्या राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये होमगार्डची अवस्था किती दयनीय आहे हे त्या कमेंट्समध्ये आपले एका मित्रांनी सांगितलेलं आहे. पंजाब असेल, राजस्थान असेल, त्यानंतर त्यांनी अंदमान निकोबारचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर त्या ठिकाणी कसं त्यांना वर्षभर काम मिळतं किंवा मग त्यांना रेग्युलर पेमेंट मिळतं, परंतु महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ही सुद्धा त्यांनी त्या कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे. ते सुद्धा कमेंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे मित्रांनो, की कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही त्याकडे रोजगार म्हणून बघता, तर ते रोजगार तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वेळ रोजगार देत नाही आहेत. त्या कारणामुळे दुसरे काही पर्याय तुमच्या आयुष्यामध्ये असतात, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनामध्ये असतात. जसं काही पोलीस भरती असेल, त्यानंतर आरोग्य विभाग भरती असेल, त्यानंतर नेमकं तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळावी यासाठी कोणते कोर्स आहेत यावरसुद्धा आपण व्हिडिओ याआधी अपलोड केलेला आहे. यानंतरसुद्धा व्हिडिओ अपलोड करू, जेणेकरून तुम्हाला वयाच्या 28च्या आत, जवळपास 28सुद्धा खूप लेट झालं, परंतु 28 मार्जिन पकडून जर आपण चाललो तर 28च्या आत तुमचा या ठिकाणी रोजगार तुम्हाला उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी नेमके काय कोर्स करावे लागतील हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहोत. त्या ज्या 2 कमेंट्स आहेत त्या कमेंट्सवर सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहोत. त्यामध्ये त्यांनी कॅल्क्युलेशन खूप छान मांडलेलं आहे. लाडकी बहीण योजनामध्ये तुम्ही किती पैसे देता वर्षाचे, जवळपास लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी असा काहीतरी अमाऊंट्स आहे. आणि होमगार्डला जर तुम्ही नियमित केलं किंवा होमगार्डला जर तुम्ही नियमित ड्युटी दिली तरी ती जी अमाऊंट आहे ती त्यापेक्षा कमी भरणार आहे. तरी तुमची त्या ठिकाणी मानसिकता नाही आहे होमगार्डला ड्युटी देण्याची. त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत. त्या कमेंट्सवरसुद्धा व्हिडिओ घेणार आहोत. ओके, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ओके, धन्यवाद, थँक्यू.